और ले चलते हैं आपको महाराष्ट्र के वाशिम की ओर। वाशिम जिले के मालेगांव नगर पंचायत में सरकारी कामों के टेंडर को लेकर घमासान छिड़ा हुआ है। स्वीकृत सदस्य गणेश अहीर ने प्रशासन पर नियमों की धज्जियां उड़ाने के आरोप लगाए हैं। ऑफलाइन टेंडर के विरोध में गणेश अहीर ने आत्मदाह की चेतावनी दी थी। हालांकि जिलाधिकारी के हस्तक्षेप के बाद फिलहाल आंदोलन स्थगित कर दिया गया है, लेकिन लड़ाई भी अभी भी खत्म नहीं हुई है। नियमों के मुताबिक सरकारी कामों के टेंडर ऑफलाइन होने चाहिए थे, लेकिन मालेगांव नगर पंचायत ने कथित तौर पर नियमों को ताक पर रखकर ऑफलाइन टेंडर निकाले और काम शुरू कर दिया। इसी धांधली के खिलाफ नगर पंचायत के स्वीकृत सदस्य गणेश अहीर ने मोर्चा खोल दिया है। गणेश अहीर की मांग है कि इन टेंडरों को रद्द करके फिर से पारदर्शिता के साथ ऑनलाइन टेंडर प्रक्रिया अपनाई जाए। मांग पूरी न होने पर उन्होंने आत्मदाह का अल्टीमेटम दिया था। हालांकि जिलाधिकारी ने इस मामले में 15 दिनों की मोहलत भी मांगी है। इसके बाद गणेश अहीर ने अपना आत्मदाह का कार्यक्रम फिलहाल टाल दिया, लेकिन उन्होंने साफ किया है कि भ्रष्टाचार के खिलाफ उनकी यह जंग लगातार जारी रहेगी। इस पूरे विवाद पर हमारे संवाददाता ने नगर पंचायत अध्यक्ष ओम खुरसड़े से बातचीत भी की। आइए आपको सुनाते हैं कि उन्होंने क्या कुछ कहा है। मैं हरीश ताटर, इंडिया रिपब्लिक न्यूज, मालेगाव। आपण सध्या आलेलो मालेगाव येथील नगरपंचायतमध्ये। नगरपंचायत येथे काही रस्त्याच्या कामाचे ऑफलाईन टेंडर काढण्यात आले होते। त्याबद्दल मालेगाव येथील स्वीकृत सदस्य गणेश अहीर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। आणि ऑफलाईन टेंडर का काढले आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया नगरपंचायतचे अध्यक्ष ओम खुरसडे यांच्याकडून। सोबत आहेत नगरपंचायतचे मालेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष ओम भाऊ खुरसडे यांना आपण विचारूया ऑफलाईन टेंडर ही काय भानगड आहे। ओम भाऊ, आपण ऑफलाईन टेंडर काढण्याबद्दल काही स्वीकृत सदस्यांनी आपल्याला आत्मदहनाचा इशारा दिला होता, तर ऑफलाईन टेंडर काय भानगड आहे आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा। शासनाच्या धोरणानुसार ऑफलाईन टेंडर आपल्याला 10 लाखाच्या आतील कामाबद्दल आपण ऑफलाईन टेंडर काढू शकतो, नियमाने काढू शकतो 10 लाख। मग यांनी तुम्ही ऑफलाईन टेंडर काढलं याचा आक्षेप काय घेतला? ते तर संभ्रम आहे, काय कारण आहे तर विनाकारण आमच्या नगरपंचायत एकदम नगरपंचायत बद्दल काय असेल ते त्यांना माहित, पण आम्ही तर आमच्या पूर्ण नियमानं चालू आहे। स्वीकृत नगराध्यक्ष जे आहेत गणेश अहीर यांनी एवढा टोकाचा निर्णय काय घेतला असं आपण त्याबद्दल म्हणजे थोडं काही त्यांना असं काय वाटलं की तुम्ही ऑफलाईन टेंडर काढले आणि काम चालू केले, त्या टेंडर मध्ये काही कामं चालू झाले का? हो, मार्च एंडिंग मुळे ते त्याला काही मार्च होता, बऱ्याच वर्षापासून हे कामं पेंडिंग होती नगरपंचायतला। 1 ते 1.5 वर्षापूर्वीची कामं होती, कोणी त्यांना टेंडरला लावलेली नव्हती। तरी मी आल्या तेव्हापासून जवळपास ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे टेंडर आम्ही 7 ऑनलाईन कामं होते जे 10 लाखाच्या वरचे होते, तेही आम्ही ऑनलाईनला टाकले आणि उर्वरित ऑफलाईन मध्ये टाकले। 10 लाखाच्या आतले असल्यामुळे त्याला खर्च कमी लागतो ऑफलाईन काढण्याकरता, त्यामुळे ते तशी प्रोसेस केली आहे। त्यांनी आत्मदहनाचा इशारा देण्याआधी तुम्हाला काही माहिती मागितली होती का? माझ्याकडे तर नाही आली, पण काही तिकडे शिवसाहेबाकडे आली असेल तर काही निदर्शनास आली नाही माझ्या। ऑफलाईन टेंडर मध्ये जे कामं काढले होते तुम्ही, ते कामं चालू झालेले, तर ठेकेदार कंत्राटदार कोण आहे? ते आहेत ना, त्यांची नावं आहेत ना। त्यांची नावं काही सांगू शकता आपण? आहेत ना, कोणी विशाल कुटे, मयूर भोयर, अजून आहेत 1-2-3 त्यांचं ते पाहतील, त्यांनी केली ती प्रोसेस। त्यांच्या म्हणण्यानुसार ऑफलाईन टेंडर जे काढले ते 10 लाखाच्या आतल्या कामाचे टेंडर ते ऑफलाईन काढू शकतात असं ओम भाऊ खुरसडे यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे।